नमस्कार, आत्मवंदन सगळ्यांना. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आत्मवंदन. आत्मवंदन श्री स्वामी समर्थ. गुड इव्हनिंग. येस, सुरू करूया आजच्या सेशनला. ओके. काल कुठपर्यंत आलो होतो आपण? ग्रॅटिट्यूड बघितलं होतं, राईट? रेकीची साधना आपण कशी करायची याबद्दल थोडं डिस्कस करत आहोत. येस, आलेत का सगळे? आले असेल तर कॅमेरा ऑन करून बसायचं आहे. येस, आज सगळ्यांची दीक्षा कंप्लीट झालेली आहे ऑलमोस्ट. बरोबर. आज हो. आपण काय बघणार आहोत? रेकीचं ऍक्टिव्हेशन कशा पद्धतीने करायचं. ज्यांनी ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे त्यांनी त्यांनी रेकीला ऍक्टिव्हेट करायचं आहे. या ऊर्जांना रोज आपल्याला काय करायचं आहे? ऍक्टिव्हेशन करायचं आहे. त्यासाठी सगळ्यांनी कॅमेरे ऑन करणं गरजेचं आहे आणि एक ग्लास पाणी घेऊन बसायचंय. सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा. एक ग्लास पाणी घेऊन बसायचं आहे. ज्यांनी ज्यांनी माझ्याकडून दीक्षा घेतलेली आहे त्यांनी त्यांनी एक ग्लास पाणी घेऊन बसायचं आहे. कॅमेरा ऑन असणं गरजेचं आहे. श्रावणी मॅडम, सुनंदा मॅडम, स्मिता मॅडम, दीपाली मॅडम, ज्यांचा ज्यांचा शक्तिपात झालेला आहे त्यांनी एक ग्लास पाणी घेऊन बसायचं आहे. थोडं. मॅडम, हो, स्टीलचा ग्लास चालेल ना? स्टीलच्या ग्लासात पाणी. ठीक, चालेल. मॅम, हम्म. आजपासून मी साधनेला सुरुवात केली आहे. हम्म. व्हेरी गुड. म्हणजे मी आहे ना आज चक्रचं केलं आणि ऑरा क्लिनिंग करून मग चक्र केले. हम्म. अ, आणि 3 पॉइंट केलेत आत्ता, म्हणजे दुपारी केलं मी. कारण तर मला आहे ना एकदा आज पॉइंट्स कुठले कुठले आहेत मला 3 वरचे पॉइंट माहित होते, म्हणजे डोळे, कान आणि मी गळ्याचं केलेलं आहे बरं. आज. हम्म. मग आता थोड्या वेळाने जेव्हा सेशन होईल तेव्हा मी थोड्या वेळाने मुलगा वगैरे झोपला की बाकीचे पॉइंट्स करून घेईल. व्हेरी गुड. येस. आणि हे जेव्हा आपण करतो ते झाल्यावर, म्हणजे साधना झाल्यावरती असं खूप असं झोप आल्यासारखं वगैरे होतं का? इनिशियली थोडे दिवस होईल. एकदा ओके. एनर्जी इनिशियली झोप येणं, कंटाळा येणं, आळस चढणं किंवा थकवा जाणवणं अशा गोष्टी होतात. कारण मी आज साधना कंप्लीट केल्यावरती मला एवढी झोप येत होती, म्हणजे मला ते आवरत नव्हतं जबरदस्ती. म्हणजे मी असं अगदी झोपून गेली होती मी, कारण तुम्ही सांगितलं होतं कोणाशी बोलायचं नाही म्हणून. इनिशियली थोडे दिवस आपल्याला त्या ऊर्जांना अनुभवताना अशा गोष्टी घडतात. ते नॅचरल आहे. कारण एकदम आपण आपले चक्र ओपन करतो आहे, एकदम एनर्जीचा प्रवाह आपल्यापर्यंत येतो आहे, तेव्हा या गोष्टी साहजिक आहे. जशी जशी साधना वाढेल, नकारात्मकता दूर होईल, तेव्हा तुमच्या कामाची स्पीडही वाढेल, तेव्हा तुमचं प्रसन्नता पण वाढेल, ऑरा पण डेव्हलप व्हायला मदत होत असते. आणि दिवसभरात तुमचे जे काही तुम्ही डे टू डे लाईफ रुटीन आहे तिथे तुमची एनर्जी टिकेल पण. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला थकवा जाणवणार नाही. आणि चक्रांचे जेव्हा आपण मंत्र म्हणत असतो त्यावेळेला थोडंसं असं, म्हणजे नाही का, अगदी मी कसं 3-3 मिनिटाचा वेळ लावून करत होती. हम्म. त्याच्यामुळे मग तेव्हा असं एकदम झोप किंवा असं एकदम जड असं वाटतं का? होतं. डोकं ओके. जड पडणं हे पण नॅचरल आहे. की साधना करताना किंवा आपण रेकीचं दीक्षा घेतो आहे तेव्हा आपलं डोकं जड पडतंय, होतं. नॅचरल गोष्टी आहेत. आपण जसं जसं साधना वाढवणार तसे तसे आपले सगळ्या प्रकारचे ब्लॉकेजेस हळूहळू दूर होतात. ठीक आहे. घाबरून जायचं नाही. येस. मॅडम, सात सात चक्रांचे जे मंत्र आहेत ना, त्यांचा व्हिडिओ पाठवणार होता ना तुम्ही? हो, मी ऑडिओ. पाठवते. आजच मी हे वेट करत होती. आज कंप्लीट झालं सगळ्यांचं की मग मी तुम्हाला सगळा डेटा पाठवते. ओके. की आमच्यासोबत एक दिवस साधना करा का? हां. आणि आता ज्यांचं अट्युनमेंट झालेलं आहे त्यांनी 21 दिवस शक्य असेल तर वेळ पाळा. एकाच वेळेला बसून करा. दुपार असेल तरीही चालेल, सकाळ असेल तरीही एकाच ठिकाणी बसून शक्य असेल तर एकाच वेळेला
साधना करण्याचा प्रयत्न करा. ज्यांच्याकडनं शक्य आहे की सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्ताला जमत असेल तर त्यांनी ते पण ट्राय केलं तरी चालेल. ज्यांचा आता नाईट शिफ्ट आहे ते लोक नाही करू शकत. अशा वेळेस दिवसभरातून एक कुठलाही फिक्स टाइम ठेवा. 21 दिवस आपल्याला साधनेला वेळ द्यायचा आहे. हे तुम्ही तुमच्यासाठी करत आहात. जेव्हा अट्युनमेंट घेतलाय, दीक्षा घेतलेली आहे, जर तुम्ही साधनेला महत्त्व नाही दिलं तर एनर्जी एनहान्स झाल्यासारखी वाटणार नाही. येस, मेडिटेशनचा टाइम कराल किंवा रेकीची तुम्ही साधना करणार आहात, ॲटलिस्ट ती टाइम फिक्स ठेवा की त्याच वेळेला मी बसणार, त्याच वेळेला ब्रह्मांडही तुम्हाला द्यायला बसेल जे काही मागणी तुमची आहे. माझी काय करायची, पहिल्यांदा सेल्फ क्लिन्झिंग करायची आहे. आपण पहिल्याचा स्वतःचा शोध घेतोय पहिल्या लेवलला. मग ही क्लिन्झिंग मला 21 दिवसाची आहे. कारण कुठलाही एक थॉट, एक न्यूरोपाथ आपल्या माइंडमध्ये क्रिएट व्हायला 21 दिवस लागतात. म्हणून 21 दिवसांची साधना आपल्याला सांगितली गेलेली आहे. आपल्या धर्मग्रंथामध्ये 21 या आकड्याला महत्व आहे. म्हणून 21 दिवसांची साधना डॉक्टर मिकाउसींनी पण केली होती. म्हणून मलाही 21 दिवसांची लेकी लेवल 1ची साधना सांगितली गेलेली आहे. हे मी ठरवलेली साधना नाही, ही 21 दिवसांची साधना डॉक्टर मिकाउसींनीच ठरवली आहे की लेवल 1ची साधना आपल्याला 21 दिवस करायची. मॅम, आणि एकदा आहे ना क्रम सांगा, म्हणजे पहिले काय करायचं त्याच्यानंतर काय करायचं, असं क्रमाने कसं करायचं ते पण सांगा. तुम्हाला काल मी 2 कंपल्सरी गोष्टी सांगितल्या होत्या. काय सांगितल्या होत्या 2 कंपल्सरी गोष्टी? ऑरा क्लिनिंग आणि चक्र. नाही, बॉडी हिलिंग आणि चक्रा मेडिटेशन, या 2 कंपल्सरी गोष्टी आहे, बरोबर. बाकीच्या गोष्टी ग्रॅटिट्यूड करणं म्हणजे काय, तुम्ही जेव्हा सकाळी झोपेतून उठता आहात तेव्हा आभार व्यक्त करणं. हे आपण आजचा दिवस बघितलाय, आज आपण अनुभवतो आहे, आपल्यासोबत आपलं कुटुंब उठतं आहे, तेव्हा त्याच्याबद्दल आपण ईश्वरीय शक्ती आहे, जे काही तुमचे श्रद्धास्थान आहे, जे काही गुरु आहे त्यांना धन्यवाद एक्सप्रेस करा. हे तुम्ही तुमच्यासाठी करत आहात. ठीक आहे. चक्रा मेडिटेशन आणि बॉडी हिलिंग हे कंपल्सरी आहे. आता तुम्हाला युनिवर्सला, तुमच्या ईश्वरीय ऊर्जांना किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांना धन्यवाद व्यक्त करायचे की नाही हे तुमची चॉईस आहे, बरोबर. आपल्याकडे येणाऱ्या ब्लेसिंग्स, रेकीचे तत्व फॉलो करायचे की नाही हे तुमची चॉईस आहे. हे मी तुमच्यावर सोडते की मला माझ्या आयुष्यात फक्त रेकी शिकायची आहे की ती अनुभवायची. मला माझ्या आयुष्यात रेकीमध्ये जगायचं आहे की फक्त रेकी शिकायची म्हणून शिकायची आहे, हे तुमची चॉईस आहे. राईट. मला जर रेकीचे अनुभव पाहिजे असतील तर मला त्याच्यामध्ये जगता पण आलं पाहिजे. मला त्याच्या 5 तत्वांमध्ये अनुभवता आले पाहिजे. तेव्हा मला रेकी शक्ती अनुभव देईल. तेव्हा मी ते जीवन जगण्याची कला शिकेल. कळतंय? मग ह्या गोष्टी तुमच्यावर डिपेंड करत आहे की तुम्हाला रेकीचे तत्व फॉलो करायचे आहे, तुम्हाला ग्रॅटिट्यूड करायची आहे, हे मी तुमच्यावरती सोडते. राईट. पण कंपल्सरी काय आहे, चक्रा मेडिटेशन आणि बॉडी हिलिंग पॉइंट हे तुम्हाला कंपल्सरी आहे. चार्ज, येस, चार्ज केलेलं पाणी पिणं हे पण तुमची चॉईस आहे की आपण रेकीला आवाहन करून दररोज सकाळी पहिलं पाणी जे पितो आहे ते चार्ज करून प्यायचं. किंवा कितीही वेळा तुम्ही दिवसभरातून पाणी प्या. वेळ मिळत असेल, घरी होम मेकर आहात तुम्ही, घरी वेळ मिळतो आहे, पाणी चार्ज करून प्या, बरोबर. वेळ मिळतो आहे तर ते करायला पाहिजे. नाही वेळ मिळत आहे, धावपळीचं आहे, ऑफिसमध्ये जावं लागतं आहे, तर निदान सकाळचं पाणी प्या, बरोबर. इथपर्यंत काल आलो होतो. त्यानंतर आपण काय घेतलं होतं, बॉडी हिलिंग पॉइंट्स घेतले होते आणि त्यासोबत आपण घेतलं होतं 7 चक्रांचं मेडिटेशन कशा पद्धतीने करायचं. त्यामध्ये कोणाला काही डाऊट्स आहेत का? समजलं इथपर्यंत सगळ्यांना? मला व्हिडिओ पाठवाल ना मॅडम कालचा? हो. कोणाला, जयश्री मॅडम का? हा. हो, चालेल. ओके, इथपर्यंत सगळे ओके आहात? सगळ्यांना समजलंय? आता काय करायचं आहे,
सगळ्यांना रेकीचं आपण पहिल्या लेवलचं अट्युनमेंट सगळ्यांचं झालंय असं मी समजते. आणि ती दीक्षा तुम्ही माझ्याकडनं घेतली असेल तरी ओके आहे. जर तुम्ही कोणी रिपीटर्स असाल तरीही चालेल. आपल्याला काय करायचंय आता, डोळे बंद करायचे आणि दोन्ही हात हृदयचक्राजवळ जोडायचे. हो, हो मॅडम, हो. दोन्ही हात हृदयचक्राजवळ जोडायचे आणि रेखीची प्रार्थना करायची. तुम्ही पहिल्यांदा प्रार्थना करताना स्वतःचे आभार व्यक्त करा. नंतर प्रार्थना ही तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये एक्झॅक्ट मी सांगितलेली प्रार्थना केली पाहिजे असं कंपल्सरी नाही. तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये अगदी प्रेम भावानी प्रार्थना करा, रेकी शक्ती प्रवाहित होईल. ठीक आहे. मी स्वतःची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. हे दिव्य रेकी शक्ती आता माझी मदत कर. या ऊर्जांना मला अनुभवणार, या ऊर्जा मला अनुभवायला एक संधी दे. माझ्या हातातून प्रवाहित हो. मी डॉक्टर मिकाऊसूंची देखील आभारी आहे. मी ईश्वर गुरूंची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. प्रार्थना करताना तुम्ही अगदी मनापासून प्रार्थना करणं खूप इम्पॉर्टंट आहे. धन्यवाद व्यक्त करणं, आई वडिलांचे, माता पितांचे आभार व्यक्त करा. ज्यांनी तुम्हाला जन्माला घातला आहे ते हयात असतील नसतील तरीही त्यांना आभार व्यक्त करा. तुमचं त्यांच्यासोबत बॉन्डिंग कसंही असेल तरीही आभार व्यक्त करा. कळतं आहे? आज जे आपले आई वडील आहेत त्यांच्यामुळे आपण हा जग बघतो आहे. कळलं का? त्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करायचे. घरातील समस्त वडीलधाऱ्यांचे आभार व्यक्त करा. आजपर्यंत तुमच्याकडे जितके शिक्षक तुमच्या आयुष्यात आले त्यांचेही आभार व्यक्त करायचे. कळालं? नंतर या पद्धतीने तुम्ही बॉडीचे पॉइंट्स पण प्रेस करू शकता. प्रार्थना झाल्यानंतर तुम्ही काय करायचे, एक पॉइंट म्हणजे 10ही बोटं, याच्यामध्ये काय आहे, माझ्या 10ही बोटांमध्ये पंचतत्वाचा वास आहे. माझे 10ही, तुमची चॉईस आहे. नाही तर डायरेक्ट तुम्ही ऍक्टिव्हेशन केलं तरी चालेल. वेळ मिळत आहे तरी हे पॉइंट काय आहे, प्रेस केले तर छान आहे. एनर्जीचा फ्लो अजून चांगल्या पद्धतीने होईल. पंचतत्व आपल्या हातामध्ये आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आणि हे काय आहे, माझं सेंटर, माझं पाम चक्र जे म्हणतो आहे ते माझं ब्रह्मांड आहे. एनर्जी कुठून प्रवाहित होत असते, माझ्या पामचक्रातून, बरोबर, माझ्या ब्रह्मांडातून. म्हणून आपले पॉइंट प्रेस करायचे अशा पद्धतीने आणि यांनी बऱ्याच गोष्टी आपले सॉल्व्ह होतात. ही एक आपण फिजिकली पण फिट राहतो. हे टिपचे जे पॉइंट्स असतात ना, ते पॉइंट प्रेस करायचे. तुम्ही काम करताना कधीही करू शकता. टाइमपास करता आहात तेव्हाही तुम्ही अशा पद्धतीने पॉइंट प्रेस करा. कधीही करा. ऍक्टिव्हेशनच्या वेळेस वेळ मिळत नाही तर दिवसभरातून बसल्या आहात निवांत. बऱ्याच लोकांना ना असे बोटं मोडायची सवय असते, राईट? त्यापेक्षा पॉइंट प्रेस करा, राईट? हॅबिट करून घ्या स्वतःला. हँड हँड रब करण्याची पण हॅबिट करून घ्या. हात एकमेकांवर चोळण्याची पण हॅबिट करायची. त्यांनी पण हातामध्ये पण आपली चांगल्या शक्ती, चांगल्या ऊर्जा प्रवाहित होत असतात. हा रेकीचा भाग नाही पण हा जनरल लाईफचा भाग आहे. आपण बऱ्याच वेळा काही ना काही ऍक्टिव्हिटी करत राहतो, पण त्या ऍक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीने केल्या तर त्याचे चांगले बेनिफिट आपल्याला मिळते, राईट? आता आपण काय करतो आहे, जेव्हा रेकीची प्रार्थना केल्यानंतर दोन्ही, एक हात, डावा हात खाली, उजवा हात वर, आणि अफर्मेशन द्यायचं आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्र. 21 वेळा करायचं, अगदी हळुवारपणे करायचंय. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्र. सगळ्यांनी करायचंय सोबत माझ्या. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्र. हे 21 वेळा एका हाताने करायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्र. ऊर्जांचा प्रवाह तुम्हाला जाणवेल. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्र. पुन्हा आता उजवा हात खाली, डावा हात वर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्र. चार्ज,
हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 21 टाइम्स आपण करणार आहोत. 21 वेळा आपल्याला करायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. हळुवारपणे मोहन सर, हळुवारपणे करायचं आहे. हा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. येस, व्हेरी गुड. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. जमतंय? व्हेरी गुड. ज्यांचे कॅमेरे बंद आहेत त्यांनी आपली जबाबदारी स्वतः घ्यायची आहे. ओके. हळुवारपणे आता आपल्या पामचक्राला आपण ऍक्टिव्हेट केलं. हे ऍक्टिव्हेशन तुम्हाला दररोज करायचं की नाही हे तुमच्यावर मी सोडते. याला म्हणतो आपण एनर्जी ऍक्टिव्हेशन. हे तुम्ही दिवसभरातून एकदा करणं गरजेचं आहे. जसा तुम्हाला वेळ मिळतो तसं तुम्ही करा. ठीक आहे. नंतर दोन्ही हात, डाव्या हाताची मुठ्ठी बांधायची आहे. उजवा हात आपण वरती घ्यायचा आपल्या क्राऊन चक्रावरती आणि काय बोलायचंय? चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्रा. क्राऊन चक्रासोबत आपले सातही चक्र जोडलेले असतात. अगदी एनर्जीचा प्रवाह, वैश्विक एनर्जी जी येते आहे ती माझ्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करते. त्यामुळे पहिल्यांदा मी क्राऊन चक्रामध्ये अफर्मेशन देणार. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्रा. 21 टाइम्स आपल्याला करायचं. किती वेळा करायचं? 21 वेळा. व्हेरी गुड. येस. त्यानंतर आपला येतो आहे आपलं नाभिस्थान, म्हणजे आपलं उत्पत्ती जिथून झाली आहे आपलं नाभी, त्याला आपल्याला प्रोटेक्शन द्यायचं आहे. नाभी चक्राला प्रोटेक्शन देताना आपण याच पद्धतीने मूठ बांधायची आणि आपल्या नाभीच्या जवळ क्लॉकवाईज जशी घड्याळ फिरते त्या पद्धतीने चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रा किंवा नाभी चक्रा पण तुम्ही म्हणू शकता. आपल्या बेंबीच्या तिथे जिथे आपला उगम आहे, बेंबीच्या तिथे आपण क्लॉकवाईज जसं घड्याळ जसं फिरतंय तसं आपण म्हणायचं आहे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रा. 21 टाइम्स आपण. व्हेरी गुड श्रावणी मॅडम, व्हेरी गुड. सुनंदा मॅडम करेक्ट. मोहनसन बरोबर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेव्हल चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेव्हल चक्रा. ओके. अशा पद्धतीने आपण एनर्जी ऍक्टिव्हेशन म्हणजेच 1, 2, 3, 4ची प्रोसिजर करत असतो. कळालं? काय करायचंय? खूप सारी साधनं आहे, मान्य आहे मला. पहिल्या लेवलला तुम्हाला थोडा जास्त वेळ द्यावा लागणार, पण ब्लॉकेजेस हे तेवढे आहेत की नाही? हळूहळू ब्लॉकेजेस दूर होतील. हळूहळू आपल्याला याच्यातून आपली एक एक नवीन व्यक्तिमत्व निर्माण करायचंय. एक नवीन ओळख निर्माण करायची आहे, स्वतःचा शोध घ्यायचा आहे आणि प्रत्येक आपल्या जे लाईफमधले जे काही कुठलेही कुठलेही ब्लॉकेजेस आहेत ते कायमस्वरूपी नष्ट करायचे. तर तेवढा वेळ स्वतःला द्यावा लागेल ना? येस स्मिता मॅडम, नंदा मॅडम, रचना मॅडम, एकता मॅडम, बरोबर का? येस. कळलं इथपर्यंत? समजतंय एक एनर्जी ऍक्टिव्हेशन कसं पद्धतीने करायचं? येस. आता मॅडम जरा परत सांगाल का? आम्ही नोट करून घेऊ. बर. पहिल्यांदा काय करायचंय? दोन्ही हात, बरोबर, राईट. पहिल्यांदा डावा हात खाली, उजवा हात वर, आणि काय म्हणणार आहे? चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा.
तळव्याला आपण पाम म्हणतो, पामचक्र. तुम्हाला मराठीत बोलायचं असेल तरी तुम्ही मराठीत बोलू शकता. हे दिव्य रेखी शक्ती माझ्या तळव्याला, माझ्या पामचक्राला काय कर, चार्ज कर, त्याचं संरक्षण कर, त्याला प्रोटेक्शन दे, त्याला हील कर. म्हणजेच त्याच्यातली काय जी काही नकारात्मकता आहे ती कायमस्वरूपी नष्ट कर. दोन्ही हात झाले. मग माझं क्राऊन चक्र म्हणजे सहस्त्रार चक्राला आपण प्रोटेक्शन देणार. सहस्त्रार चक्रानंतर तिथे पण सेम बोलायचंय, मी चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्रा. ओके नंदा मॅडम, वेलकम तुमचं. हे झाल्यानंतर आपण काय करताय, नैभल चक्रा म्हणजे नाभी, जिथे आपली बेंबी आहे, बरोबर, तिथे आपल्याला प्रोटेक्शन द्यायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. मॅडम, ओ, हात आधी रब करायचे का करण्यापूर्वी? नाही काही गरज नाही. नाही नाही. जेव्हा बॉडी हिलिंग देणार आहात तेव्हा रब करा, किंवा एनर्जी बॉल क्रिएट करताय तेव्हा. आता गरज नाही. हं? झालं इथपर्यंत. मग दोन्ही हात हृदयावरती या पद्धतीने ठेवा, ठीक आहे, किंवा या पद्धतीने पण ठेवले तरी चालेल. रेकीची आपण प्रेयर ऑलरेडी केलेली आहे, किंवा पुन्हा तुम्ही करू शकता. आणि तिथे बोलायचं आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. तिथे काय बोलणार, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. परत सांगा मॅडम. हा, दोन्ही हात हृदयाच्या समोर ठेवायचे, किंवा दोन्ही हात हृदयाच्या वर पण ठेवले तरी चालतील. आपल्याला काय बोलायचं आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. काय बोलणार आपण, चार्ज, हील, प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. हे दिव्य रेखी शक्ती माझ्या संपूर्ण शरीराला, माझ्या ऑराला, म्हणजेच माझ्या आभा मंडळाला काय कर, चार्ज कर, हील कर आणि संरक्षण प्राप्त कर. माझ्या शरीरातले जे काही ब्लॉकेजेस आहेत ते कायमस्वरूपी नष्ट कर. माझ्या संपूर्ण शरीराला काय ऊर्जावान कर. आणि मला माझ्या संपूर्ण शरीराला, माझ्या ऑराला, म्हणजे आपल्या आभा मंडळाला काय करायचं आहे, संरक्षण प्राप्त कर. कळालं इथपर्यंत? कळालं एनर्जी ऍक्टिव्हेशन कशा पद्धतीने करायचं आहे. हे एनर्जी ऍक्टिव्हेशन झाल्यानंतर तुम्ही एनर्जी ऍक्टिव्हेशन झाल्यानंतरही चार्ज करू शकता पाण्याला, किंवा आधी पण सकाळी उठल्याबरोबर तुम्ही पाणी चार्ज करून घेऊ शकता. हं? असं इथे सिक्वेन्स महत्वाचा नाहीये. तुम्हाला जेवढं म्हणजे यानंतर ते करायचं, त्यानंतर ते करायचं, असा सिक्वेन्स महत्वाचा नाही. तुमच्या वेळेनुसार दोन गोष्टी कंपल्सरी मी सांगितल्या. ते म्हणजे बॉडी हिलिंग पॉईंट, म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही सात चक्रांच्या आजूबाजूला काही पॉईंट्स आहेत त्याला हिलिंग दिल्या गेली पाहिजे. त्याला रोज रेकी दिल्या गेली पाहिजे. कारण फक्त रेकी शक्ती माझ्यामध्ये प्रवाहित होत आहे तर त्याचा उपयोग होत नाही. जसं आपण एखादं पाणी डबक्यामध्ये साठवून ठेवतोय, त्याचा वापर करत नाही, ते गढूळ होतं. त्यात काय होतं माहिती, आपल्याला किडा किटकूल होतात, डास होतात, राईट. तर तशा पद्धतीने एनर्जी माझ्यामध्ये स्टोअर करून उपयोग नाही, त्याचा वापर करणं महत्वाचं आहे. वापर करणं म्हणजे रेकी देण्यात आली पाहिजे. त्याचा मी स्वतःवरती पहिल्यांदा स्वतःला रेकी रोज द्यायची आहे. मग हळूहळू आपण जेव्हा सेकंड लेवल होईल किंवा माझी साधना कंप्लीट होईल, तर ज्या व्यक्तीला गरज आहे त्याला, आपल्याला घरातल्या मंडळींना, जे काही आपल्या कुटुंबातील सदस्य आहे, त्याला रेकी देता आली पाहिजे. कारण एनर्जीचा प्रवाह जितका प्रवाहित होईल तेवढा तुम्हाला रिझल्ट मिळेल.
नदीचं पाणी स्थिर झालं तर प्रॉब्लेम आहे की नाही? एका ठिकाणी नदीचं पाणी साठवत गेलं तर काय होऊ शकतं? प्रॉब्लेम होईल. तशाच पद्धतीने ऊर्जा आहे. ऊर्जा कधीही प्रवाहित झालेली चांगली. ऊर्जा जितकी प्रवाहित होत राहील तितकी ती रिन्यू होत राहील, तितके तिचे रिझल्ट तुम्हाला दिसायला सुरुवात होतील. कळालं? आपल्याला ऊर्जावान व्हायचंय. काय व्हायचंय? ऊर्जावान. मग ऊर्जावान व्हायचं आहे तर ऊर्जा प्रवाहित होणं खूप महत्वाचं आहे. समजलं इथपर्यंत? येस. पुढे जायचं. त्यानंतर आपण याच पाण्याचा वापर करून, तुम्हाला मी पाणी एका ग्लासमध्ये ठेवलं, ते घ्यायला सांगितलं होतं, घेतलं तुम्ही? व्हेरी गुड. आता रेकीची प्रार्थना करा आणि त्या पाण्याला चार्ज करायचं. आता प्रत्येकाचे इंटेन्शन वेगळे असू शकतात, पण आपण काय करूया, सगळ्यांचे एक कॉमन इंटेन्शन ठेवूया की आपल्याला रेकी शक्तीच्या साह्याने या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. आपलं इंटेन्शन काय करायचंय? मंदिरातल्या तीर्थाची चव या पाण्याला आली पाहिजे. चला, सगळ्यांनी रेकीचं आवाहन करा. रेकीचं चॅनल सुरू करायचंय, प्रार्थना करायची आहे आणि पाण्याला चार्ज करायला घ्या. सगळ्यांनी रेकीची प्रार्थना करायची. अगदी प्रेमाने तो हातात ग्लास पकडायचा आहे आणि आता आपल्याला बोलायचं आहे, या पाण्याला मंदिरातल्या दिव्य रेकी शक्तीच्या साह्याने या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. हळुवारपणे 21 वेळा त्याच्यावरनं हात फिरवायचा. अगदी प्रेमाने हळुवारपणे फिरवायचा. अगदी प्रेमाने हळुवारपणे त्याच्यावरती पूर्ण रेकीची ऊर्जा द्यायची आहे आणि बोलायचं आहे, दिव्य रेकी शक्तीच्या साह्याने, ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेखी शक्तीच्या साह्याने, ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेखी शक्तीच्या साह्याने, ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची चव आली आहे. हळुवारपणे पूर्ण ऊर्जा, पूर्ण मनापासून ऊर्जा तिथे देतोय आपण. या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. पूर्ण मनापासून ऊर्जा तिथे द्यायची आहे. व्हेरी गुड. 2 ते 3 मिनिटं आपण तिथे रेकी देणार आहोत. रेकी प्रवाहित करायची साधारणतः 21 वेळा किंवा 2 मिनिटं. या पद्धतीने आपण तिथे रेकी प्रवाहित करायची आहे. दिव्य रेकी शक्तीच्या साह्याने, ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. थँक्यू रेकी. थँक्यू रेकी. थँक्यू रेकी. या पद्धतीने आपल्याला आता पाणी पिऊ शकता तुम्ही. पिऊन बघा पाणी. कोणाला काही फरक जाणवतो आहे? या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे? हा, जयश्री मॅडम बोला. अनम्यूट करा.
मंदिरातल्या तीर्थाची चव येते. खूप मनापासून आपण जेव्हा करतो तेव्हा त्या गोष्टी हा. घडतात. ही आहे मी रोज पॉझिटिव्ह. सकाळी हे पाणी असंच म्हणजे तो मंत्र म्हणते, अकाल मृत्यू हरणम. रोज सकाळी मला सवय पाणी पिताना, पहिलं पाणी पिताना म्हणायची. व्हेरी गुड. फरक पडला? मनापासून करा, गोष्टी होतात. जसं पॉझिटिव्ह गोष्ट आपण काय करतोय, हे पॉझिटिव्हिटीवर काम करतोय. याला मला जे पाहिजे ते बोलून दाखवायचं. ठीक आहे. काल आपण त्या पद्धतीने डिस्कस केलं होतं. हा ज्योती मॅडम, तुम्ही काय अनुभवलं? पाण्याची टेस्ट म्हणजे मी रोज डेली पाणी चार्ज करून पिते. थोडं पाणी वेगळं, थोडं. वेगळं लागलं. आणि जेव्हा आपण हे पहिला पाणी, बरोबर हा मधला पॉइंट आहे ना, त्याच्यामध्ये व्हायब्रेशन असं झाल्यासारखं जाणवत होतं दोन्ही येस, हाताच्या पॉइंट. जाणवलं बरोबर. अट्युनमेंट घेतल्यानंतर काही जाणवलं नाही तरी घाबरून नाही जायचं. काही जणांना पटकन जाणवतात एनर्जी, काही जणांना वेळ लागतो. ठीक आहे. घाबरून जायची गरज नाही. ठीक आहे. येस. याच पद्धतीने तुमच्या सर्व इच्छा पाण्याला सांगायच्या आणि त्या पाणी रोज प्यायचं. तुम्हाला आरोग्य पाहिजे आहे, तुम्हाला जॉब पाहिजे आहे, तुमचं जे काही इच्छा आहे. काही जणांना एक हेल्दी जीवन पण खूप इम्पॉर्टंट आहे आयुष्यामध्ये. जर हेल्थ आहे तर सगळ्या गोष्टी आहे. हेल्थ नाही तर काहीच नाही. राईट. मला जर कितीही पैसा द्या, कितीही आहे, पण मी हेल्दीच नाही आहे, तो अनुभव नाही करू शकत, तर उपभोग नाही घेऊ शकत, तर त्या हेल्थचा उपयोग, मग काहीच उपयोग नाही. त्या पैसाचा उपयोग नाही, त्या वेळेचा उपयोग नाही. मग मला पहिल्यांदा येतं माझं मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, भावनिक आरोग्य, हे तिन्ही आरोग्य मला कसे पाहिजे? स्वस्थ पाहिजे. येस. मग या तिन्ही गोष्टीवरती आपल्याला काम करायला रेकी सपोर्ट करणार. याच पद्धतीने रोज आपल्या इच्छा सांगून पाणी प्यायचं. ठीक आहे. पुढचा इथपर्यंत समजलं का? आले तिथपर्यंत सगळे सेम पेजवर आहेत? माधुरी मॅडम, हो. हा, स्मिता मॅडम समजते का? नंदा मॅडम, ओके. आता आपण काय करणार आहोत? हे झालं डेली रुटीनचं. जसं आपल्या स्वतःला प्रोटेक्शनची गरज आहे. हा ज्योती मॅडम, काय प्रश्न होता? मॅडम हे चार्ज आता तुम्ही सांगितलं, हे चार्ज केलेलं पाणी ना, पण सकाळी जेव्हा चार्ज करतो ते असं करून प्यायचं ना? असं करून प्या किंवा तुमची जी इच्छा आहे, हे एक्झाम्पल दिलं मी की ह्या पद्धतीने चार्ज करायचं. अशा पद्धतीने तुमची इच्छा बोलून दाखवली तरी चालेल, किंवा ज्याला इच्छा नसेल तर हे पाणी ग्रहण करून मला काय सुख, समाधान, शांती, आरोग्य, ऐश्वर प्राप्त होते. समाधान ओके. पाहिजे, सुख पाहिजे, आरोग्य, दीर्घायुष्य पाहिजे आहे, आरोग्य पाहिजे, ज्या तुमच्या इच्छा आहे. बरोबर. हे पाणी आपण असं चार्ज करून मुलांना पण देऊ शकतो? हा, मुलांना पण द्यायचं. ज्या लोकांच्या मुलांचा म्हणजे हायपर ऍक्टिव्ह आहे, खूप चिडचिड करत आहे, झोपत नाही, किंवा अभ्यासात लक्ष केंद्रित होत नाही, तेव्हा आपण याच पद्धतीने पाणी चार्ज करून त्या मुलांना द्यायचं. आपल्या कुठल्याही वयातल्या मुलांना देऊ शकता, असं काही नाही. लहान मुलांपासून जे लोक पाणी सगळे जण पितात, अगदी त्या लहान मुलं म्हणजे 6 महिन्याच्या वरचे जे बाळ असतात त्यांना तुम्ही पाणी चार्ज करून देऊ शकता. हं? चार्ज केलेलं पाणी. ओके नंदा मॅडम, तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा. मी तुम्हाला जे रेकॉर्डिंग झाले ते पाठवते. चालेल. तुम्ही कुठून आहात नंदा मॅडम? ओके. ठाण्यावर नाही. ओके. तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा. व्हॉट्सअपचा नंबर माहिती आहे सगळ्यांना?
7385433125 या नंबरवरती मेसेज करा. 7385433125. ओके, पुढे जाऊया. आता आपल्याला काय करायचं आहे, एनर्जी बॉल क्रिएट करायचे. एनर्जी बॉल क्रिएट करणं म्हणजे काय, जेव्हा आपण रेकीचा वापर करतोय तेव्हा ऊर्जांचे प्रवाह आपल्या हातामध्ये प्रवाहित होतो आहे का ते अनुभवण्यासाठी एक एनर्जी बॉल आपण क्रिएट करत असतो. हे एनर्जी बॉल क्रिएट करताना दोन्ही हात रब करा. एक जनरल दोन्ही हात रेकीची प्रार्थना करून करू शकता किंवा जनरल या ऊर्जा आपल्या हातामध्ये प्रवाहित होत आहे का ते अनुभवण्यासाठी. येस, अशा पद्धतीने आपण जवळ दूर हात करायचे आणि जिथे तुम्हाला ऊर्जांचा प्रवाह जाणवतो तिथे स्टॉप व्हायचा. बॉल छोटा झाला तरीही चालेल. बॉल छोटा झाला तरी चालेल, मोठा झाला तरी चालेल, जिथे ऊर्जा हातात जाणवायला लागतात तिथे स्टॉप करा. हात स्टॉप करायचेत. हातामध्ये काहीतरी खेचल्यासारखं जाणवत आहे, ते अनुभवायचं आहे. हातामध्ये काहीतरी खेचल्यासारखं जाणवत आहे बघा. ही जे खेचल्यासारखं जाणवत आहे म्हणजे तुमच्या हातामध्ये रेकी शक्ती प्रवाहित होते. आता आपण या बॉलला काय म्हणणार आहे, माझ्या संपूर्ण शरीरातील, माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांमधून, माझ्या घरातील सर्व वस्तूमध्ये जी काही नकारात्मकता आहे ती या बॉलनी ग्रहण केलेली आहे. मी स्वतः, माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, सर्व वस्तू, माझ्या घरातील वाहनं यांच्यामधली जी काही नकारात्मकता आहे ती या बॉलनी ग्रहण केलेली आहे. या बॉलमध्ये सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा आलेली आहे. मी स्वतः, माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, घरातील सर्व वस्तू, वाहनं यांच्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती या बॉलनी ग्रहण केलेली आहे. हा बॉल कोणाला जड जाणवू शकतो, हात जड पडलेले जाणवू शकतात, ते नॅचरल आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा बॉल ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करायला पाठवायचंय. या पद्धतीने शुद्ध करा आणि शुद्ध हो शुद्ध हो शुद्ध हो असं बोलायचंय. यामधली सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा ब्रह्मांडात जाऊन शुद्ध हो शुद्ध हो शुद्ध हो. कळालं? सर्व प्रकारची नकारात्मकता ब्रह्मांडात जाऊन शुद्ध हो शुद्ध हो शुद्ध हो. व्हेरी गुड. आपण काय केलं, पहिला एनर्जीचा बॉल क्रिएट केला. तो एनर्जीचा बॉल माझ्या घरातली, त्याच्यामध्ये सर्व प्रकारची नकारात्मकता टाकायची. माझ्यामधली जर काही निगेटिव्हिटी असेल तर ती आपल्याला त्याच्यावर आवाहन करायचं. कुटुंबातल्या सदस्यांची जी निगेटिव्हिटी आहे त्याच्यात आवाहन करायचं आहे. वाहनांमधली जी निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, ती बॉलमध्ये एकवटायची. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध हो शुद्ध हो शुद्ध हो. आता परत एकदा सांगा. हा ज्योती मॅडम, काय करायचंय, परत एकदा सांगा म्हटलं. परत सांगू. येस, पूर्ण एनर्जी आपल्याला इथे क्रिएट करायची. पहिल्यांदा सिंपल एनर्जीचा बॉल क्रिएट करा. रेकीचं आवाहन करून करा किंवा तुम्ही तसाही एनर्जीचा बॉल क्रिएट केला तरी चालतो. आणि याच्यावरती अफर्मेशन द्यायचं आहे की या एनर्जीच्या बॉलमध्ये मी स्वतः, म्हणजे तुमचं जे काही नाव असेल ते ते नाव घ्यायचंय. माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, बरोबर, सर्व घरातील सर्व वस्तू,
सर्व वाहनं, त्यामध्ये जर काही नकारात्मक ऊर्जा असेल ती या बॉलमध्ये ग्रहण झालेली आहे, की या बॉलमध्ये ग्रहण केली आहे, या बॉलनी ग्रहण केलेली आहे. थोडंसं तुमचं इकडे तिकडे झालं तर चालतं, इंटेन्शन महत्वाचे आहे, तुमचा उद्देश महत्वाचा आहे. बरोबर. रेकी ही तुमच्या इंटेन्शनवर काम करणार आहे. प्युअर इंटेन्शन ठेवा, रेकी प्रवाहित होईल. मी स्वतः, माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, घरातील सर्व वस्तू, वाहनांमधली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती या बॉलनी ग्रहण केलेली आहे. आणि तो बॉल आपण काय करतोय? शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. करेक्ट तृप्ती मॅडम, व्हेरी गुड. जमलाय? येस. आणि तो ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करायचा आहे. आपल्याला आजूबाजूला आपण कुठलीहीच नकारात्मक ऊर्जा पाठवायची नाही. का आपण शरीरातली नकारात्मक ऊर्जा काढतोय, बरोबर, आणि ती रस्त्यावर जाऊन फेकून देतो. घरामध्ये काहीतरी लावलेलं असतं नजर दोष काढण्यासाठी आणि ते कोणाच्या तरी दारात टाकलेलं असतं. असा प्रकार आपल्याला करायचा नाही. आपण आजूबाजूला काय करतो आहे? पॉझिटिव्ह एनर्जीज क्रिएट करायची. जी काही नकारात्मक ऊर्जा आपण शरीराच्या बाहेर काढली आहे ती ब्रह्मांडात जाऊन आपल्याला शुद्ध करायला पाठवायची. येस जयश्री मॅडम, काय प्रश्न आहे तुमचा? मुलं पण आपली बाहेरच्या देशात असली तरी पण त्यांची एनर्जी येते या बॉलमध्ये. हो, मागवायची आपण. निगेटिव्ह निगेटिव्ह एनर्जी एनर्जी बॉलमध्ये येते. मागवायची. मागवायची. मागवायची, आवाहन करायचं त्या निगेटिव्ह एनर्जीला. तो बॉल पकडून ठेवायचा 2 ते 3 मिनिटं हातामध्ये. सर्व प्रकारची तो तुम्हाला हळूहळू जड जाण, जसं जसं निगेटिव्हिटी कमी होते हम्म. तसं तसं त्यांच्यामध्ये फरक जाणवायला लागतो आणि बॉलचा जडपणाही कमी होतो. म्हणजे मुलांची नावं घ्यायची का फक्त कुटुंबातील सर्व नावं घ्या, सदस्य असं नावं घ्यायची, नावं घ्यायची. जर ते नावं बाहेर घ्यायची? गावी असतील हा तर नावं हा घ्यायची. माझ्या मुलाचं नाव हे हे आहे, किंवा जर घरात असेल तर ठीक आहे, पण ते तुमच्यापेक्षा हा लांब आहे तर तेव्हा त्यांची नावं हो. घ्या. बरोबर. अच्छा. ओके. जमलं इथपर्यंत? हा पहिला एनर्जीचा बॉल काय केलाय? आपल्या सर्वांमधली नकारात्मकता, म्हणजे कुटुंबातल्या सर्व सदस्य, वाहनं, वस्तू तुम्ही जे वापरत आहात त्याच्यामधली नकारात्मकता दूर करण्यासाठी आपण केलं. आता दुसरा एनर्जीचा बॉल करणार. तुम्हाला प्रोटेक्शन पाहिजे ना. आपण जेव्हा बाहेर जातो आहे, प्रवासात जातो आहे, किंवा डे टू डे लाईफमध्ये जेव्हा मी रेकीचा वापर करतोय तेव्हा मला पण प्रोटेक्शन पाहिजे, बरोबर. तेव्हा अजून एक एनर्जीचा बॉल आपण क्रिएट करणार. या पद्धतीने सेम प्रोसेस फॉलो करायची. दोन्ही हात आपण जवळ दूर करायचे. रेकीचं आवाहन करा. जिथे तुमचे बॉल हात स्टॉप होतात. दुसरा एनर्जीचा बॉल कशासाठी करतो आहे? स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी. आता याला बोलायचं आहे, मी हा एनर्जीचा बॉल माझ्यासाठी क्रिएट केला आहे आणि या बॉलला तुम्हाला काय सांगायचे? तुमच्या सर्व इच्छा, जे काही तुमच्या इच्छा असतील त्या बॉलला बोलून दाखवायच्या. जसं प्रत्येकाला एक इच्छा आहे की मला काय पाहिजे? चांगलं आरोग्य पाहिजे, राईट, म्हणजे दीर्घायुष्य पण पाहिजे, सुख समाधान संपत्ती पाहिजे. तर ती इच्छा आपल्याला हा बॉल ग्रहण करून मला तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे. प्रत्येकाने आपापली इच्छा बोलायची. सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होत आहे. तुम्हाला जी गोष्ट अजून, तुम्हाला जॉब पाहिजे असेल, तुम्ही काय सर्चमध्ये असाल, किंवा गायडन्स पाहिजे असेल, जे ईश्वरीय शक्तींसोबत तुम्हाला कनेक्ट करायचं असेल, चांगल्या गुरुची प्राप्ती पाहिजे असेल, तर प्रत्येक इच्छा तुम्ही या बॉलला बोलून दाखवू शकता. हा बॉल ग्रहण करून मला समाधान आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते आहे. हा बॉल ग्रहण करून मला प्रचूर मात्रामध्ये धन प्राप्ती होते आहे. आणि हा बॉल आपल्याला क्राउन चक्रावर टाकायचा आहे. कुठे टाकणार? क्राउन चक्रावर टाका. 2 मिनिटं ही पूर्ण ऊर्जा क्राउन चक्राला द्यायची आहे.
व्हेरी गुड. जमलं सगळ्यांना? येस. तृप्ती मॅडम, जमलाय तो क्राऊन चक्रावर बॉल टाकायचा आणि 2 मिनिटं एनर्जी तिथे प्रवाहित करायची. मॅडम तो क्राऊन चक्रावरती बॉल हे केल्यानंतर तो ब्रह्मांड शुद्ध होते असं म्हणायचं नाही ना? नाही नाही, आता आपण आपल्यासाठी क्रिएट करतोय. ह्या बॉलनी मला प्रोटेक्शन प्राप्त होत आहे. तुमची जी इच्छा आहे ती बॉलला सांगायची आणि 2 मिनिटं या पद्धतीने पूर्ण एनर्जी आपल्या क्राऊन चक्रावर घ्यायची. जमलं इथपर्यंत? व्हेरी गुड. आता झालं, हा माझ्या स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी बॉल तयार झाला. आता मला इतरांना प्रोटेक्शन द्यावं लागेल, म्हणजे माझ्या कुटुंबातल्या सदस्यांना आणि माझे वाहनं, घरातील वाहनं आणि आपले जे काही आपण वस्तू वापरतो आहे किंवा माझे काही आपल्या घरातले जे सदस्य आहे, आपले मुलं आहे, त्यांना पण प्रोटेक्शन द्यायचं आहे. अशी इच्छा आहे की नाही आपली? मग पुन्हा एक एनर्जीचा बॉल क्रिएट करायचा. आता मी दाखवत नाही कारण तुम्हाला माहिती आहे, राईट, कशा पद्धतीने क्रिएट करायचा आणि त्या बॉलला काय बोलायचं आहे. त्या बॉलला आपण काय बोलणार आहोत? हा बॉल ग्रहण करून, पहिल्यांदा तर बोलायचं मी हा एनर्जीचा बॉल, माझ्या घरातील सर्व सदस्य त्यांचे नावं घ्यायचे. सदस्यांचे नावं तिथे घेणं गरजेचं आहे. मी हा एनर्जीचा बॉल माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावं घ्यायचे, माझ्या वस्तू आणि वाहनांसाठी तयार करत आहे. मी हा एनर्जीचा बॉल माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, वस्तू आणि वाहनांसाठी क्रिएट करते आहे, तयार करते आहे. हा बॉल ग्रहण करून माझ्या कुटुंबाला दीर्घायुष्याची प्राप्ती होते आहे. तसेच हा बॉल ग्रहण करून माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, वस्तू, वाहनांना प्रोटेक्शन प्राप्त होते आहे. आणि हा बॉल असा फैलवून द्यायचा. जेव्हा तुम्ही एनर्जीचा बॉल क्रिएट करतात, आजूबाजूला फैलवून द्यायचा. ठीक आहे? येस, व्हेरी गुड जयश्री मॅडम, व्हेरी गुड, व्हेरी गुड, जमलाय. हा बॉल काय करतोय आपण? फैलवून देतोय. समजला तिसरा एनर्जीचा बॉल? आता आपल्याला अजून एक बॉल तयार करायचा आहे. तो तयार कशासाठी करायचा आहे? तो क्रिएट करताना मी माझ्या धरणी मातेचे आभार व्यक्त करण्यासाठी करणार. बरोबर ना? आपल्याला जी आपण जिथे राहतो आहे या जमिनीवर, ते आपल्याला अन्न पाणी ती देते आहे. निवारा पण तिच्याच आपण भरोशावरती राहतोय. बरोबर, गुरुत्वाकर्षणची शक्ती जी आहे ती तिच्यात समावलेली आहे. त्यामुळे मी इथे या धरणी मातेचे आभार व्यक्त करण्यासाठी, या ब्रह्मांडाचे आभार व्यक्त करण्यासाठी अर्थ हिलिंग करणार. म्हणजे एक एनर्जीचा बॉल क्रिएट करायचा, पुन्हा सेम प्रोसिजर, आणि हा बॉल मी माझ्या धरणी मातेसाठी, तिच्या संरक्षणासाठी करते. आपण छान वातावरणात जगतो, तसंच वातावरण आपल्या मुलांना किंवा पुढच्या येणाऱ्या पिढीला भेटावं. ॲज अ हिलर म्हणून आपण काय करतो आहे? या पृथ्वी तलावावरती प्रत्येकामध्ये प्रेम, दया आणि करुणेचा भाव निर्माण करण्याचं आपलं दायित्व आहे. आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय होते की जेव्हा मी हिलिंगमध्ये येते, जेव्हा मी रेकीचा वापर करते आहे, तेव्हा मी रेकीचे 5 तत्व फॉलो करणारच. पण आजूबाजूचंही वातावरण पहिले माझ्या कुटुंबापासून सुरुवात करणार आणि मग धरणी मातेची रेकी मी तिला देणार, की हा बॉल मी माझ्या धरणी मातेसाठी क्रिएट करते आहे. हा बॉल ग्रहण करून माझ्या पृथ्वीवरील सर्व सदस्यांमध्ये प्रेमभाव निर्माण होतो आहे आणि माझ्या पृथ्वीला, माझ्या धरणी मातेला संरक्षण कवच प्राप्त होते. मग जर आपल्याला किती मोठे संकट आले, अशा पद्धतीने आपण बॉल क्रिएट केला तर काय होईल? माणुसकी जिवंत राहील ना? तर हा बॉल आपण काय करतो आहे? धरणी मातेसाठी क्रिएट करायचा आणि तो खाली सोडून द्यायचा.
असा बॉल क्रिएट केलाय, अगदी तुमच्या बाजूला जिथे जमीन असेल तिथे सोडून द्यायचा. आता कोणाला काही शंका आहेत, काय समजलं नाही ते मला विचारा. येस संजय सर, मोहन सर. मॅम एकदा पॉइंट्स सांगा ना, कुठले कुठले बॉडीचे पॉइंट्स आहेत ते. हा, बॉडी हिलिंग पॉइंट्स आपले 24 आहे. मेन 18 पॉइंट्स आहेत जे आपल्या चक्रांच्या आजूबाजूला आहे, बरोबर. त्या पॉइंट्सची मी पीडीएफ नाही, फोटो तुम्हाला सेंड करते. चालेल? ओके, चालेल मॅडम. चालेल, तो फोटो तुम्ही बघा. जर नाही समजत असेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करा की मॅडम हा पॉइंट समजत नाहीये, किंवा तुम्ही सिंपल रूल ठेवायचा, जास्त कॉम्प्लिकेटेड गोष्टी करायच्या नाही. डोळे आहे तर डोळ्यांना आरोग्य प्राप्त झालेलं आहे किंवा स्वास्थ्य लाभ होतोय. कान आहे तर कानांनी आपण काय करतोय, ऐकण्याचं काम करतो. माझ्या कानांनी अगदी मी स्पष्टपणे ऐकू शकत आहे. माझ्या कानांना आरोग्य प्राप्त झालेलं आहे. या पद्धतीने आपल्याला बोलायचं. ज्या गोष्टी पाहिजे आहे, नकारात्मक गोष्टी बोलून दाखवायच्या नाही, त्या आपोआप नाहीशा होतात. ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे आहेत त्या बोलून दाखवायच्या. माझ्या डोळ्यांनी मला चष्मा आहे, तर मी रेकी देताना काय म्हणते की मी माझ्या डोळ्यांनी अगदी स्पष्ट पद्धतीने बघू शकते आहे. राईट. माझ्या डोळ्यांना स्वास्थ्य लाभ झालेला आहे. दिव्य रेखी शक्तीच्या साह्याने, ईश्वर गुरूंच्या साह्याने माझे डोळे अधिकाधिक स्पष्ट पद्धतीने बघत आहे. अशा पद्धतीने जितकं तुम्ही डोळ्यांबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त कराल, पॉझिटिव्ह बोलाल, तितकं तुमचे डोळे पॉझिटिव्ह राहतील, पॉझिटिव्ह गोष्टीला सपोर्ट करतील आणि एनर्जी कशी प्रवाहित होईल, पॉझिटिव्ह. समजलं इथपर्यंत सगळ्यांना? हो. हा. आता कोणाचे काही प्रश्न आहेत? मॅडम, आपण तिसरा बॉल जो एनर्जी बॉल हे करणार ना, तो लास्टला काय करायचं त्याची मम्मी? म्हणजे तो तिसरा एनर्जीचा बॉल जो क्रिएट केला तो तुम्ही असा फैलवून द्यायचा आजूबाजूला, अशा पद्धती. ठीक आहे. म्हणजे तो आपण इतरांसाठी फॅमिलीसाठी आपल्या करणार त्यांच्यासाठी ना? हा, त्यांच्यासाठी जो फॅमिलीसाठी क्रिएट करतो आहोत तो पण फैलवून द्यायचा, आणि जो पृथ्वी मातेसाठी तयार करतोय जिथे आजूबाजूला जमीन दिसते तिथे सोडून द्यायचं. इंटेन्शन महत्वाचे आहेत. तुम्ही इतक्या प्रेमभावानी रेकी देण्याचा प्रयत्न करा, इतका शुद्ध भाव ठेवा, शुद्ध अंतकरण ठेवा, त्या भावना समोरच्या पर्यंत पोचतात. समजलं? आता साधना उद्या करून घ्यायची की संडेला करून घ्यायची, तुम्ही मला सांगा. एक दिवस तुम्हाला साधना करून घ्यायची आहे ना, एक दिवस संडेला नक्की. संडे. संडेला. हो. हो. किती वाजता टाइम फिक्स करून घ्या. सकाळी मॅडम चांगलं राहील ना, फ्रेश फ्रेश. सगळे उठणार सकाळी? किती हो. वाजता हो. ठेवायचं? हो. तुम्ही सांगाल तेव्हा उठू. 7 वाजता ठीक राहील? झोप होईल 7 हो. वाजेपर्यंत सगळ्यांची? येस. हो. येस मॅडम. हं? हा. मग आता संडेला मी एकदा साधना तुमच्याकडनं करून घेते. ज्यांनी एनरोल केलं आहे सेकंड लेवलला त्यांचं आपण 19 तारखेपासून सुरू करूया, म्हणजे तुम्हाला बरोबर प्रॉपर टाइम मिळतो आहे. कारण त्याचं कारण असं आहे की सोमवारपासून शक्य झालं तर सोमवारपासून करू. मी ना सोमवारी रुद्राभिषेकसाठी बसत आहे, तर त्यामुळे सोमवारी श्रावण आहे ना, तर त्यासाठी फक्त सोमवारचा दिवस, इतर वेळेस मला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर तो रुद्राभिषेक आणि तुमची रात्रीची बॅच आहे. दिवसभरात मॅच असेल तर मी मॅनेज केलं असेल, तर रुद्राभिषेकच्या पूजेला थोडासा वेळ पण जातो. हं? हम्म. ठीक आहे, चालेल. चालेल मॅडम. आता क्लास एकदम संडेला का मॅडम? हो, संडेला. आणि एकदम संडेला. हा, संडेला आपण सकाळी घेऊया. तोपर्यंत तुम्ही साधना चालू ठेवा. जमत नसेल तर ते मला मेसेज करून विचारा. जसं जसं मला वेळ मिळतो तसं तसं मी रिप्लाय देते. हं? हम्म. ते 2 दिवसाचं रेकॉर्डिंग पाठवा फक्त, हो, सोमवार तुम्ही आणि ते 2 मंगळवार. दिवसात बघून ठेवा. हं? हा. हं. आणि मग सेकंड तुमचं जे सेशन आहे त्याच्यासाठी नंतर पण चालूच असतात ना बॅचेस तुमच्या? हो, चालू असतात. म्हणजे मला हे उद्यापासून 21 काय दिवसाचं पूर्ण करायचं, झालं की मला. 21 हा. दिवसांची साधना आपल्याला सोबत सोबत पण करता येते.
म्हणजे तुम्हाला, कारण की अच्छा. अट्युनमेंटची गॅप तशी मिळणारच आहे, कारण तुमची दीक्षा झाल्यापासून दोन अट्युनमेंट म्हणजे दीक्षामध्ये पहिल्या लेवलच्या दीक्षेमध्ये आणि दुसऱ्या लेवलच्या दीक्षेमध्ये 21 दिवसांची गॅप असायला पाहिजे. ठीक आहे, ती आपोआपच होणार आहे. आणि साधना तुम्ही सुरू ठेवा. ज्या दिवशी तुमची साधना 21 दिवसांची कंप्लीट होईल तसा तुम्ही मला मेसेज केला तर आपण अट्युनमेंट घेऊ शकतो दुसऱ्या लेवलचं. ठीक आहे. ही साधना पूर्ण झाल्यावरती दुसऱ्या लेवलची अटेनमेंट होते का? येस येस. ठीक आहे, तोपर्यंत आपला सिलेबस हा चालू राहतो, कारण आपल्याला जवळपास 40 ते 45 दिवस लागतात. ठीक आहे, कारण बऱ्याच गोष्टी आपल्याला तिथे शिकायच्या असतात तर तेवढा वेळ जातो. ओके. ओके. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? मॅम कालचं आणि आजचं रेकॉर्डिंग पाठवून द्या ना. हा ठीक आहे, पाठवते. आता रेकॉर्डिंग आजचं उद्या अपलोड करते, कालचं तुम्हाला पाठवून देते मी. आणि ते पॉइंटचं PDF पाठवा, येस म्हणजे मी ते येस. आणि आता पूर्ण करते. 7 हा चक्राचं बॉडी, हा मेडिटेशन. ते पण पाठवा, बॉडी हिलिंग आणि चक्रा मेडिटेशन त्याचा व्हिडिओ. उद्यापासून दीपाली मॅडम साधना करायला सुरुवात करायची. ठीक आहे, साधना मी समजून सांगितलेली आहे कशा पद्धतीने करायची. आपण 2 दिवस साधनेवरतीच डिस्कशन केलं कालपासून आज, बरोबर. त्या पद्धतीने साधना आपल्याला करायची आहे. त्यामध्ये कंपल्सरी काय सांगितलं, चक्रा मेडिटेशन, राईट. अरे हो, तुमचं एक चक्रा मेडिटेशन अजून घ्यायचं आहे ना, तुम्ही कराल का उद्या अटेंड? घेऊ मी उद्या क्लास? हो चालेल मॅडम. संध्याकाळी चक्रा हो हो मेडिटेशन घेऊया. करायचं सगळ्यांनी 7 येस चक्रांचं. येस. चालेल. मग आपण उद्या चक्रा मेडिटेशन, एक सुंदर तुम्हाला अनुभव येईल सगळ्यांना, छान वाटतं. हो हम्म? पण मला कॅमेरे ऑन पाहिजे हा, चक्रा मेडिटेशनला बसल्यानंतर हो तुम्हाला ते फील झालं पाहिजे. कॅमेरे ऑन करून बसायचे आहेत तर मी चक्रा मेडिटेशन घेईल. हो हो. उद्यापासून साधना सुरू करायची आहे. साधना करताना आपल्याला एक संकल्प घेऊन करा की हे दिव्य रेकी शक्ती किंवा तुमचे जे काही ईश्वर गुरु आहेत त्यांना सांगून साधना करा की याच्यामध्ये मला काय कर, ही साधना पूर्णत्वास नाही, माझी 21 दिवसांची साधना तू माझ्याकडून करून घे. जेव्हा मी करणार आहे तेव्हा आपल्याला ब्लॉकेजेस येणार. तेव्हा जर आपण ईश्वर गुरूंना सांगतो आहे, रेकी शक्तीला सांगून साधना करणार आहे, ती साधना कंप्लीट होते. जेव्हा मी आलं तेव्हा डिस्टर्ब होतात. हं? तर आपल्याला काय म्हणायचं, हे दिव्य रेकी शक्ती, ही साधना तुझी आहे आणि तूच माझ्याकडून करून घे. तुमचे जे ईश्वर गुरु आहेत त्यांनाही आवाहन करा, त्यांनाही म्हणा की तुम्ही मला सपोर्ट करा. उद्या छान गुरुवार आहे, उद्यापासून तुम्ही साधना सुरू करू शकता, राईट. उद्या टाइम किती राहील मॅडम? कशाचा? 7 चक्रांच्या मेडिटेशनचा संध्याकाळीच घेऊया ना. 9ला? हा, 9ला. हो मॅडम, बरं पडेल. उद्या संध्याकाळी घेऊया, चालेल का? चालेल. हो हो नाही चालेल. जमलं तर ज्योती मॅडम रेकॉर्डिंग देऊन देईल मी. नाही जमेल, मी करेन येस, तुमच्यासोबत. ठीक आहे. मॅम मला पण नाही जमणार संध्याकाळी. बरं, तुला मी रेकॉर्डिंग देईल, चालेल. हा. समजलं इथपर्यंत? जेवढं हो जेवढं जमतं तेवढं तेवढं करा. खूप सारा स्वतःचा वेळ मॅनेज करून करायची गरज आहे. खूप सारं स्वतःला बर्डन घेऊन नका करू, तेव्हा की तुम्हाला सपोर्ट पण करणार नाही. रिलॅक्स पोझिशनमध्ये बसून अगदी निवांतपणा 20 मिनिटं जरी काढले चक्रा मेडिटेशनसाठी, आणि जे काही 15-20 मिनिटं तुमच्या बॉडी हिलिंग, तेवढंही सफिशियंट आहे. ठीक आहे, पण खूप ताणतणाव घेऊन साधना करू नका. अगदी मनापासून साधना करा, तेव्हा रिझल्ट मिळते. ओढाताण करून नका करू. ओके, समजलं? उद्या आपण सगळ्यांनी जे लोक रेकॉर्डिंग बघतायत त्यांच्यासाठी पण सांगते, उद्या संध्याकाळी आपण काय बोलणार आहोत, 7 चक्राचं मेडिटेशन घेणार आहोत. त्यासाठी सगळ्यांनी वेलकम आहे सगळ्यांचं, टाईमवरती जॉईन करा. आता थांबूया. हो. आणि काही प्रश्न असतील तर उद्याच्या सेशनला घेऊया, थोडा वेळ असेल तर आपण प्रश्न उत्तर घेऊया. चालेल, मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करो,
हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. आत्मवंदन, श्री स्वामी समर्थ. थँक्यू. ते स्वामी समर्थ. गुड नाईट. स्वामी समर्थ. थँक्यू, थँक्यू.